कशाला विचार करतेस? तू नको या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. काका असं करून कसं चालेल? मंगेशचं जिवंत असणं किंवा नसणं हे फक्त माझ्यासाठीच नाही तर आकाशसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. आकाशने स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचवलं होतं आणि आता तोच आकाश तुझा हात मागतो आयुष्यभरासाठी. त्याचा विचार तू का करत नाहीयेस? 2 वेळा मंगेशचा वकील मॅडमला भेटला आणि वकील एसीपी सारखा बोलवत. मॅडमचा तो रंगच उडाला होता. मला वाटतं या लोकांनी मंगेशला लपवलंय आणि या सगळ्यांमध्ये नमिता मॅडम पण इन्व्हॉल्व आहे. 101% सर. प्रशांतला कुठे ठेवलाय हे फक्त मलाच माहित होतं. तिला कसं कळलं? सर मला सुद्धा माहित नव्हतं प्रशांतला कुठे ठेवलंय. नारायणला माहित होतं प्रशांत कुठे. नारायण कुठे राहतो तुम्हाला माहिती? माहिती आहे सर. आई, आकाश दादाचं मनुशी लग्न होणार आहे. मनू काय मनू? ती वहिनी होणार आहे आता तुमची. म्हणजे सगळं फिक्स झालंय? आई, ती आम्हाला वहिनी म्हणून पसंत आहे. आपण प्रशांतला जिथे ठेवलं होतं ते फक्त मला, तुला आणि तुझ्या हाताखालच्या 4 कॉन्स्टेबल्सना माहिती होतं. साहेब मला तर काहीच कळलं नाही. ते लोक कुठून आले, कसे आले? नीट आठव. कधीतरी कोणाला तरी तू चुकून सांगितलं असशील. आठव. मंगेश बद्दल सगळी माहिती सांगायला तयार आहे. आत्ताच्या आत्ता फोन कर त्यांना. लगेच या म्हणा. हा 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 साहेब, आठवलं साहेब, आठवलं साहेब. तुम्ही प्रशांतला भेटायला आला होता ना, त्यावेळी तुम्ही गेल्यानंतर प्रशांत बोलला की तुमच्याशी बोलायचं. हो, तो कबुली जबाब देणार होता. पुढे साहेब त्यानंतर मी तुम्हाला फोन केला होता. साहेब एका मॅडमनी फोन उचलला होता. सब इन्स्पेक्टर नमिता नार्वेकर. कोण बोलताय? हॅलो मॅडम, मी गार्ड बोलतो इथला. कुठला? इकडे प्रायव्हेट सेल मॅडम. माझी काही चुकी नाही साहेब. कोण मॅडम? काय नाव सांगितलं? त्या तुमच्या चौकीतल्या सब इन्स्पेक्टर होत्या. मग मी त्यांच्या पुढे नाही कसं म्हणणार? नमिता नार्वेकर. काय? कुठे? कोण आहे? बरं बरं, ठीक आहे. मी पोहोचते 10 मिनिटात. आकाश जरी स्वतःचा निर्णय स्वतः घेत असला ना तरी आम्हाला काही सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि आम्हाला खूप छान वाटलं. आणि बघ, तू आलीसच तुझा निर्णय सांगायला. हॅलो गद्रे, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. काय झालं? मंगेश दादांचा पत्ता लागलाय. काय? अरे अरे, मग ही वाईट बातमी कसली? ही तर चांगली बातमी. मंगेश दादांनी आत्महत्या केली आणि त्यांची बॉडी सापडली आहे. मी तिथेच आहे. काय? मंगेश दाने आत्महत्या? अरे तू खात्री करून घेतलीस का? तू चेहरा वगैरे बघितलायस का त्याचा? नाही पाहिला. अरे पण तू चेक तरी करून बघायचंस. कसं कळणार नाही तर कोण आहे ते? मी तिकडे येतो. बरं, तो जो कोणी माणूस आहे तो आहे का जवळपास कुठे? नाही, तो गेला. त्याच्या हातात 4 पैसे टेकवलेत आणि कटवलंय त्याला. तुम्ही या लवकर. एकदा खात्री करून घेतलीच पाहिजे की हा खरंच मंगेश आहे की अजून कोणी.